MHT-CET दिलेल्या ज्या विद्यार्थ्यांचं कॅप राउंड रजिस्ट्रेशन अजूनही अपूर्ण आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी, ज्या पालकांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण CET सेल महाराष्ट्राने त्यांच्या वेबसाईटवर जे काही अपडेट्स दिलेले आहेत, इम्पॉर्टंट लिंक्स दिलेले आहेत, त्याविषयीच हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, सकाळी पहाटे जे 4:54 झालेली आहेत आणि मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. अजूनही साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशन आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सर्वप्रथम अपडेट्स जे आहेत त्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपण डायरेक्ट टॉपिककडे येऊया. पहा, CET सेलच्या वेबसाईटवर म्हणजेच cetcell.mahacet.org वेबसाईटवर यायचं आहे किंवा डायरेक्ट तुम्ही fe2026.mahacet.org वर सुद्धा जाऊ शकता. ओके, इथे कॅपमध्ये 2026-27 जायचं आहे. नेक्स्ट वेब पेज ओपन होईल. या वेब पेजमध्ये आपण BE BTech सिलेक्ट करतो. त्यानंतर हे वेब पेज ओपन होईल आणि या वेब पेजमध्ये CET सेलने अपडेट केलेलं आहे. पहा, इम्पॉर्टंट लिंक्स अंडर रजिस्ट्रेशन मॅन्युअल इंग्लिश आणि रजिस्ट्रेशन मॅन्युअल मराठी. आता हे दोन मॅन्युअल जे आहेत ते इथे मी ओपन केलेले आहेत. या दोन्ही मॅन्युअलच्या लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ज्या विद्यार्थ्यांना त्या 10 स्टेप्स कंप्लीट करण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता, तुम्ही व्यवस्थित त्या स्टेप्स फॉलो करा. या मॅन्युअलमध्ये सर्व काही स्टेप्स ज्या आहेत त्या डिटेलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपल्याला स्टार्टिंग करायची असेल तर स्टार्टिंग तुम्हाला माहीतच आहे सर्वांनी. आपण इथे कॅप रजिस्ट्रेशनवर क्लिक केलेलं आणि पुढची स्टेप केलेली. त्यांनी प्रॉपर इमेजेसचा वापर करून ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मराठी मॅन्युअलसुद्धा त्यांनी पब्लिश केलेलं आहे. या दोन्ही मॅन्युअलच्या लिंक, वेबसाईटच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्हाला ही महत्त्वाची बातमी, ही अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.